परमेश्वराच्या सानिध्यामध्ये पूर्णानंद आहे. स्तोत्रसंहिता 16वा अध्याय आणि यातील 11वे वचन. स्तोत्र 16 आणि 11. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत. परमेश्वराच्या सानिध्यात परिपूर्ण रीतीचा आनंद आहे. हा आनंद जगात कोणाच्याही सानिध्यात मिळत नाही. जगामध्ये आपण जिथेही जाऊ तिथे आपल्याला दुःख, उसासे, अडचणी, अडखळणं, अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि मनुष्याकडे नेहमी निराशा येत राहते. सतत निराशा मनुष्याला ग्रासत राहते. आणि अशा निराशेच्या जगामध्ये आपली उमेद फक्त आपल्या देवावरती आहे. त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये पूर्णानंद आहे. परिपूर्ण रीतीचा खरा स्वर्गीय आनंद फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. रोमकरासपत्र याचा 15वा अध्याय आणि 13व्या वचनात बायबल आपल्याला सांगतं. रोमकरासपत्र 15वा अध्याय आणि 13वे वचन. आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. आमेन. परमेश्वर पूर्ण आनंदाने भरणारा आहे. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये खराखुरा आनंद आहे. पण काही लोक देवाच्या उपस्थितीत पण आनंद नाही करत. लोक बऱ्याचदा बऱ्याच कारणांमुळे निराश असतात, एकमेकांवरती नाराज होतात. देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोकांचं बोलणं निरंतर निराशेचं आणि नाराजीचं असतं. माणूस माणसावर नाराज होतो इथपर्यंत ठीक आहे, पण काही लोक जगात असे सुद्धा आहेत की ते डायरेक्ट परमेश्वरावरती नाराज होतात, देवाविषयी नाराज होतात. मीच सापडलो का देवा? माझ्याबद्दलच व्हायचं होतं का असं? मलाच तू असं का करतोस? माझ्याशिवाय कोणी दुसरं भेटलं नाही का तुला? परमेश्वर का बरं माझी प्रार्थना ऐकत नाही? तुला किती वेळा सांगू, असं का नाही करत तू, तसं का नाही करत तू? विद्यार्थी शिक्षकाला शिकवतो असं ते होतं. आणि कितीतरी वेळा परमेश्वराला लोक सांगतात की तू असंच कर, दुसरं काही करू नको. आणि कधी कधी इतकी निराशा मनुष्याला गाठते की मनुष्य देवावरती नाराज होऊन बसतो. आता ज्यावेळेस माणूस देवावर नाराज होतो त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो, ही गोष्ट अजिबात चांगली नाही. काही लोकांना पटत नाही. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तो बाप आहे, मी लेकरू आहे, मग लेकरं बापावर नाराज होत नाही का? मग काय झालं देवावर नाराज झालं तर? काय झालं मी देवाशी भांडलो तर? काय झालं असं केलं तर? देवाच्या प्रिय लोकांनो, तो आमचा बाप जरी असला तरी तो पवित्र देव आहे, निर्माण करता आहे. आणि आपल्याला अधिकार नाही की आपण त्याच्यावरती नाराजी दाखवावी. योसेफ बापाकडे जाऊन म्हटलं असतं, बाबा मला रात्री स्वप्न पडलं, लई स्वप्न पडतात मला, अजून एक स्वप्न पडलंय. काय रे बेटा, काय स्वप्न पडलं? माझं स्वप्न असं आहे की मी मिसरचा प्रेसिडेंट झालो. काय? अरे आहे की आपण कनान देशात, देवाने पाठवलं आपल्याला. इथं कुठं चाललंस मिसरला? इथंच राहा माझ्या बरोबर. लाडक्या बायकोचा लाडका मुलगा, बापाने त्याला सोडलं नसतं, बापाने त्याला घरीच डांबून ठेवलं असतं. पण देवाला धन्यवाद द्या, भाऊ त्याचा द्वेष करायचे. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या डेस्टिनी पर्यंत घेऊन जाणारे तुमचे वैरी आहेत. तुमचा द्वेष करणारे तुमच्या यशासाठी तुम्हाला सपोर्ट करतायत. भावांनी त्याला खड्ड्यात फेकलं. भावांचं मन वाईट आहे पण देवाचं मन खूप चांगलं आहे. भावांनी 20 रुपयाला विकून टाकलं. भावांचं मन वाईट आहे पण योसेफाच्या देवाचं मन वा 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 खूप चांगलं आहे. पोटीफराच्या घरी परत नेऊन विकलं, गुलाम झाला त्या घरामध्ये. वैऱ्याचं, विकणाऱ्यांचं मन त्याच्याविषयी वाईट आहे, देवाचं मन खूप चांगलं आहे. वा वा वा.
सगळी परिस्थिती छान आहे, आता घरामध्ये कामकाज आहे, सगळ्या गोष्टी खायला मिळते, चला जाऊ दे, गुलाम तर गुलाम, पण ठीक आहे, प्रभू तुला धन्यवाद. आता त्या घरात होती एक स्त्री, तिच्या मनात वाईट आहे, पण देवाच्या मनात तर चांगलं आहे. हालेलुया. तिच्या मनात पाप योसेफाबद्दल, पण योसेफाच्या देवाच्या मनात तर चांगल्या गोष्टी आहेत, त्याचा प्लॅनिंग खूप चांगला आहे. आणि मग काय, त्या वाईट मनाच्या बाईने टाकलं त्याला जेलमध्ये. आता जेलमध्ये काही सत्कार करत नाही, तुम्हाला तर माहित असेल किती त्रासदायक जीवन तिथं. योसेफ जेलमध्ये आहे, परिस्थिती वाईट आहे, पण देव तर चांगला आहे, देवाचं प्लॅन तर चांगलं आहे. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक क्षण पण तो योसेफ म्हणत नाही, काय देवा मी काय, तू स्वप्न दिलं, पडलो ना खड्ड्यात, काय परमेश्वर. योसेफ आपल्या एकही शब्दाने देवाचा अपमान करत नाही. योसेफ देवावर नाराज नाही, योसेफ परिस्थितीवर नाराज नाही. योसेफ दूरदर्शी माणूस आहे. जर मला ह्या प्रोसेस मधून जावं लागतंय, मला संकटातून जावं लागतंय, एक दिवस अशा जागेवर जाऊन बसेल की त्या दिवशी संकट माझ्या पुढे घाबरतील, अशा उंच ठिकाणी प्रभू मला घेऊन जाईल की मला माझ्या जीवनात कधीच खाली बघायची वेळ येणार नाही. जब आपके जीवन में संकट आते तो समझ लेना, यूसुफ की तरह प्रभु आपको ऊंचा उठाते जा रहा है. परेशानी आएगी, हालेलुया. मैं ये नहीं बोलूंगा कि परेशानी नहीं आएगी, पण त्या समस्येच्या मार्गातून जाताना आहा, देवाच्या विरुद्ध जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. बिना समस्येचं कुणीच नाही. फक्त कोण बिना समस्येचं आहे, शिवडे सिमेंट्री मधले. नो प्रॉब्लेम ॲट ऑल, नो प्रॉब्लेम, नो पेन, नो गेन, नथिंग, नो प्रॉब्लेम. सिमेंट्रीत गेल्यावर नो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही जिवंत आहात. प्रॉब्लेम आहे म्हणजे तुमच्यासाठी देव काहीतरी अद्भुत योजना करत आहे. मग सगळेच बायबल मधले लोक काही योसेफासारखे होते, काही होते देवावर नाराज होणारे. मग चला थोडा अभ्यास करू त्यांचा आज. प्रेज द लॉर्ड. नाराज झाल्याने काय होतं? योनाच्या पुस्तकात 4च अध्याय आहेत. पहिलं तर देवबाप म्हणतो चल निनवेला जा, भलत्यात जहाजात जाऊन बसला. सरळ सोपं गणित होतं, अवघड केलं त्याने हाताने. बरेच लोक आपल्या जीवनाचे सोपे प्रश्न हाताने कठीण करून घेतात. सरळ असतात बऱ्याच गोष्टी, सिंपल असतात. तू असं कर, मी तुला असं करीन, सरळ असतं देवाचं गणित. पण काही लोक असं नाही का, सरळ नाही जात. कुणी चाकण मार्गे जातं, कुणी पुन्हा मार्गे जातं, कुणाला जास्त टाइम असला तर नाशिक मार्गे पण जाता येतं. काही कोल्हापूर पंढरपूर करून तिकडून शिरतील. कुठूनही जाऊ शकतो माणूस. आता कोणाचं डोकं कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. काही लोक सरळ मार्ग नाही धरत. आता ह्याला वाटलं कुठं ते देवाच्या नादी लागतात, कुठं त्याची सेवा करत बसतात. आपलं गपचूप चला तारसीसला, त्याला काय कळतंय. देवाने मग असा कार्यक्रम केला समुद्रात, वादळच वादळ. आणि मग तुम्हाला पुढची गोष्ट माहिती आहे की कसं चिठ्ठीत त्याचं नाव आलं, कसं त्या योनानं समुद्रात फेकून दिलं. आणि मासा तर तयारच होता. आणि माशाने जसं योनाला गिळलं, 3 दिवस 3 रात्र मासा समुद्रात सगळीकडे फिरत होता. पूर्ण समुद्रात, पूर्ण त्याला एकदम जिथं पाहिजे तिथं सगळीकडे एकदम त्याची 3 दिवस इकडं फास्टिंग आणि प्रेयर चालू आहे. योना माशाच्या पोटात प्रार्थना करतोय. जहाजाच होता तेव्हा झोपला होता. माशाच्या पोटात त्याला एवढा अनॉइंटिंग फील झाला. देवाला धन्यवाद. माशाच्या पोटात योनाला घातल्याबद्दल देवाला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. कधी कधी तुम्हाला देव अनकम्फर्टेबल करून टाकेल. जेव्हा तुमच्या जीवनात काहीतरी देवाला ब्रेक थ्रू आणायचं आहे, कधी कधी परमेश्वर तुम्हाला अनकम्फर्टेबल, अनइझी करून टाकेल. तुम्ही म्हणाल हे काय होतंय परमेश्वरा. परमेश्वर म्हणाल थोडं सहन कर. प्रेज द लॉर्ड. थोडा सहल आहे ना. जे चाललंय ते देवाच्या गौरवासाठी चाललंय. आणि मग काय 3 दिवसाचा प्रवास संपला माशाच्या पोटातला. आणि मग माशाने त्याला ओकून टाकलं किनाऱ्यावरती. एक महान प्रॉफिट माशाच्या पोटात तयार झाला.
कुठल्या बायबल कॉलेजमध्ये असा झाला नसता, कुठल्या पाळकाच्या हाताखाली एवढा भारी झाला नसता. माशाच्या पोटात गेला. काय ट्रेनिंग सेंटर आहे. प्रेज द लॉर्ड. मला असं वाटतं जे सुधरत नाहीत तर असं काहीतरी करायला पाहिजे आपण पण, एक व्यवस्था. काय नाही ब्रदर, फक्त 3 दिवसाचा कोर्स आहे, फक्त 3 दिवस, बाकी काय नाही. अच्छा, इथं जायचं शिवाजी पार्कच्या. आणि काय परिस्थिती आहे बघा. योना चालत राहिला. खूप मोठं नगर होतं. 1,20,000 लोकसंख्या होती, जनावरं होते, काय भरपूर मोठं जागा. निनवेच्या लोकांना तो सांगत फिरायला लागला, 40 दिवसांचा अवकाश आहे, तुम्ही आता मरणार आहेत सगळे. देवाचा कोप तुमच्यावरती आलाय, तुम्ही पाप केलंय, परमेश्वराच्या विरुद्ध तुम्ही वागलायत. असा सामर्थ्याने तो बोलत होता. सगळ्यांनी डायरेक्ट गोंताट नेसलं, ब्लेझर बिझर सगळं बाजूला, चांगले लग्नाचे कपडे बिपडे सगळे बाजूला, सगळ्यांनी गोंताट, जनावरांनी गोंताट. राजाला कळलं प्रॉफिट आलाय, आपण मरणार आहेत, त्यांनी गोंताट नेसलं. लहान थोर सगळ्यांनी पश्चाताप केला. आता याचं काम संपलं, संदेश देण्याचं. मग शहराच्या पूर्वेकडे गेला, एखाद्या उंच ठिकाणीच गेला असेल, तिकडून त्याला शहर व्यवस्थित दिसत होतं. आता शहराकडे पाहतो, आता काहीतरी होईल. आग येईल, आग, घर जळतील बरं का आता यांची. आता काहीतरी होईल, वादळ येईल का, पूर येईल का, काहीतरी होईल, पण आता हे सगळे मरणार आहेत, कारण की मी संदेश दिला, देवाने पाठवलंय मला. आणि मग असं होईल, मग तसं होईल. बघत बसलं, पण देव काहीच करायला तयार नाही. आता ह्याचं डोकं असं हे झालं ना बायबल योनाचं. मग 4थ्या अध्यायात बघू आता योनाने काय केलं ते. याचे योनाला फार वाईट वाटले व त्याला राग आला. देव त्या लोकांना मारत नाही, याचे योनाला फार वाईट वाटले आणि त्याला राग आला. देवा मार, त्यांना मार, सोडू नको. तो परमेश्वराला विनंती करू लागला की हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही? म्हणूनच मी तार्शिसास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दया संपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस. मला तुझी ओळख आहे, तू दया करणारा देव आहेस. ही तुझी ओळख नाही की निनवेचा नाश तू करावा, तुझी ओळख आहे की तू दया करणारा देव आहेस. मला माहित होतं तू दयाच करणार आहेस. मग मला का माशाच्या पोटात आणि हे सगळं मला का त्रास दिलास तू? योना देवावर नाराज का? किती त्रास झाला माहितीये तुला? जीवाचा थरकाप झाला. माझ्या नावाची चिठ्ठी निघाली ना, माझ्या पायाखालची जमीन हादरून गेली. ते सगळे मेले असते जहाजावरचे. मीच त्यांना म्हटलो माझ्यामुळे संकट आहे, द्या फेकून मला आतमध्ये. माशाच्या पोटात मी रडत होतो. किती त्रास मला सहन करावा लागला. काय माझ्या जीवनावरती हे संकट आहे. तिथून निघालो. आता मी परत विचार केला, मी तार्शिसला जाणार होतो, पण नंतर म्हटलं नको, परत माशाच्या पोटात घालीला. देवा मी तुझं ऐकलंय, तू मार ना त्यांना, देवा कर ना त्यांचा नाश. योनाला समजत नाहीये देवाचं मन. तर आता हे परमेश्वरा माझी विनंती ऐक, त्यांना नाही मारत ना तू. आता मी तुला एक विनंती करतो, एक तुला ऑफर देतो देवा, ऐक, माझा प्राण घे. योना देवाला काय म्हणतोय? माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरणे बरे वाटते. तेव्हा परमेश्वर म्हणाला तुला क्रोध येणे हे बरे आहे काय? मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला. तेथे त्याने एक मांडव घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेत बसला. पूर्वेकडे गेला, एक मांडव घातला आणि त्याच्या खाली जाऊन तो पाहत बसला. आता शहराचं काय होतंय, निनवेचं काय होणार आहे, लक्ष देऊन बघत येतो. काहीतरी होईल अजूनही त्याला अपेक्षा आहे.
देव बोललाय, नाश करणार आहे. तर त्याला हे समजत नव्हतं. मग परमेश्वराने त्याला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन सांगितलं. काय केलं पहा 6व्या वचनात. परमेश्वर देवाने तुंबीचा एक वेल उगवला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पीडेतून मुक्त व्हावे असे केले. या तुंबीमुळे योनाला फार आनंद झाला. आमेन. योना मंडपाखाली बसलेला आहे. आता मंडप, तुम्ही गावी लग्नाला गेले असले तर मंडप तुम्हाला माहिती आहे, ऊन येतं पण थोडं गाळून येतं, ऊन असतंच, झळ तर लागतेच. मग हा तुंबीचा जो वेल आहे ना, तो एक वेल असा परमेश्वराने उगवला की पूर्ण त्या योनाच्या मस्तकावरती तो वेल रात्रीतून असा वाढला ना की थंडगार सावली त्याला मिळाली. एकदम गरम झालेलं डोकं शांत झालं. वा वा वा, किती छान. इतका बायबल सांगते की त्याला फार आनंद झाला. लोकांना देव मारत नाहीये ह्याच्यामुळं त्याला राग आला. मला माशाच्या पोटात घातलं, संदेश द्यायला लावला, पण मी जे बोललो तुझ्यासाठी ते तू पूर्ण केलंच नाही परमेश्वरा. मग योना नाराज आहे. पण परमेश्वर काय करतो की त्याच्या डोक्यावरती असा एक वेल घेऊन येतो की तो वेल त्याच्यासाठी सावली देणारा, मनाला आनंद देणारा ठरतो. पुढे पण दुसरा दिवस उजाडला तेव्हा देवाने एक किडा उत्पन्न केला. आधी वेल उत्पन्न केला, नंतर किडा उत्पन्न केला. देवाला काय उत्पन्न करता येतो, कधी काय उत्पन्न करेल कोणासाठी काय सांगता येत नाही. आता काय झालं ते पहा. तो त्या तुंबीला लागला. जर कीड एखाद्या वनस्पतीला, झाडाला लागली तर काय होतं तुम्हाला माहिती आहे. तेव्हा ती सुकून गेली. मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहवला. तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले. त्याने तो मूर्छित झाला व आपणाला मृत्यू येवो. परत एकदा त्याची मरायचीच इच्छा आहे. अशी विनवणी करून तो म्हणाला, मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते. तेव्हा देव योनाला म्हणाला, तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय. तो म्हणाला, रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवेल. परमेश्वर म्हणाला, ह्या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाही, तू हिला वाढवले नाहीस. ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली. हिची तू इतकी पर्वा करतोस. तर उजव्या डाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी 1,20,000 अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत त्यांची मी पर्वा करू नये काय. आमेन. प्रश्नचिन्हाने पुस्तकाचा शेवट होतो. याच्यावर योनाचं काहीच उत्तर पुढे दिलेलं नाही. तिथं पुस्तक संपलंय. सुरुवातीला योना देवापासून लांब पळत होता. एवढं त्याला परमेश्वराने छान शिकवलं त्या सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि शेवटी परत देवावर नाराजच. जर एक सच्चा आणि पॉवरफुल देवाचा दास असता तर डोंगरावरून खाली उतरला असता आणि परत निनवेला गेला असता. आनंदाचा गजर करा, तुमच्या देवाने तुमच्यावर कृपा केलेली आहे. गोंडतात आता त्याने आनंदरूपी वस्त्रात बदललेला आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे. परिस्थिती बघा काय. देवाचा दास आहे, अभिषिक्त आहे, परंतु त्याच्या मनात एकच प्रश्न आहे की देवा तू त्यांना का नाही मारलंस. आणि योना देवावर नाराज झालेला आहे. आम्हाला अधिकार नाही देवावर नाराज होण्याचा. परमेश्वर प्रत्येक गोष्ट योग्य रीतीने करतो. परमेश्वराचा संदेश आहे ना, तुला काय करायचंय, तो मारेल नाही तर सोडेल. बरोबर की नाही. तुझा त्याच्याशी काय संबंध आहे. मारणं, ठेवणं, काय करणं ते सगळं त्याच्या हाती आहे. त्याचं काम फक्त त्याने सांगितलंय, जा आणि संदेश दे. तू तेवढंच कर, बाकी सोडून दे त्याच्यावरती. तुझं काम तू पूर्ण कर. देवाला शिकवू नको त्याने काय केलं पाहिजे. आणि ह्याच्यामुळं योना एकदम दुःखित मनाने परमेश्वराला म्हणतो मला मारून टाक. त्याला ते शेवटपर्यंत कळालंच नाही. तो योना देवावरती नाराज झालेला आहे. देवाच्या प्रिय लोकांना आणखीन एक व्यक्ती देवावर नाराज झाला बायबलमध्ये. दोघं भाऊ होते. एकाचं नाव होतं काईन आणि दुसऱ्याचं नाव होतं हापेल. उत्पत्ती 4:3-5. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. काईनाने शेतात त्याला काय मिळालं त्यातलं अर्पण देवासाठी आणले. वा.
हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्याच्यातल्या पुष्ट मेंढरातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. हालेलुया. दोघं भाऊ आहे, दोघांनी अर्पण आणलेले आहे. दोघांचा देव एकच देव आहे. आमेन. हालेलुया. सगळं चांगलं आहे, अर्पण चांगले आहे, देव तोच आहे. परंतु काईनाची वृत्ती काय बरोबर नव्हती, वृत्ती बरोबर नव्हती. परमेश्वराने हाबेलाचं अर्पण मान्य केलं, काईनाचं अर्पण मान्य केलं नाही. आणि त्याच्यामुळे तो एवढा संतापला की तो एवढा रागवला की त्याचं तोंड उतरलं प्रियांनो, नाराज झाला. आणि मग पुढं काय, आपला भाऊ एकटा भेटला आणि मारलं त्याने हाबेलाला, जीव घेतला आपल्या सख्या भावाचा. त्याला देवाचा राग आला होता, ज्या भावाचं अर्पण देवाने मान्य केलं त्याचा राग आला होता. आणि त्या रागाच्या भरात त्याने आपल्या भावाचा खून केला, बायबल सांगतं. आणि ते रक्त जे निर्दोष जीवाचं ते स्वर्गाकडे ओरड करत होतं. अशा प्रकारे देवाचं वचन सांगत आहे. जर त्याला खरंच देवाचा आत्मा असता, त्याला तेवढी समज असती, तर काईनाने रडून पश्चाताप केला असता आणि म्हटलं असतं, देवा तू हाबेलाचं मान्य केलं, माझं का नाही करत, माझं काय चुकलं मला सांग. देव त्याच्याशी बोलला असता, त्याचं जीवन आशीर्वादित झालं असतं. त्याचे आशीर्वाद गेले प्रियांनो, त्याचे आशीर्वाद गेले. आणि म्हणून हाबेलाच्या ऐवजी परत पुढे परमेश्वराने आदाम हाबेला दुसरी संतती दिली आणि परमेश्वराने त्याच्या योजना शेतच्या परिवारामध्ये पूर्ण करून घेतल्या. सांगण्याचं तात्पर्य हे, देवाच्या प्रिय लोकांनो, की आम्हाला देवावर नाराज व्हायचा अधिकार नाही. अजून एक सेवक आहे बायबलमध्ये, शेवटचा तिसरा सांगतो, इर्मया. इर्मयाचं पण बोलणं थोडं कधी कधी खूप पॉवरफुल सेवक, पण मध्ये थोडंसं रागवून देवावरती नाराज होऊन त्याचं बोलणं असायचं. वाचू, वचनात लिहिलेलं आहे. इर्मया 15वा अध्याय 17 आणि 18 वचन. इर्मया 15, 17 आणि 18. किती सिरियस प्रीचर आहे बघा इर्मया. विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत मी बसलो नाही. आमेन. कोणाच्या मंडळीत बसलो नाही? विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत. काही लोकांना फक्त जोक करायला आवडतं, नको नको ते नॉनसेन्स जोक करणं, आणि फक्त मोबाईलवरती ही की कॉमेडी लाईफला जोक म्हणून बघतात आणि जोक होऊनच राहतात आयुष्यभर. त्यांचं जीवनच एक जोक बनतं प्रियांनो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आम्हाला त्याच्यासाठी पाचारण नाही केलं. तुम्ही हसा, आनंद करा, पण तो प्रभू मधला आनंद असला पाहिजे. आमच्यासाठी त्या जगी गोष्टी नाहीत. विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही. तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकांती बसलो, कारण तू मला अस्वस्थ केले आहेस. आनंद करणाऱ्या लोकांबरोबर, जोक करणाऱ्या, विनोद करणाऱ्या लोकांबरोबर नाही बसलो, एकांती बसलो, कारण तू मला अस्वस्थ केले आहे. मला सतत दुःख का? देवाला प्रश्न विचारतोय. मला सतत दुःख का? माझी जखम भारी व असाध्य का? फसवणारा ओहळ, आटून जाणारे पाणी यासारखा तू खरोखर मला होशील का? आणि मग इथून पुढं अजूनच तो वेगळ्या टप्प्यावर जातो. इर्मया 20व्या अध्याय 7व्या वचनात तर इतकी डेअरिंग वाढली इर्मयाची. इर्मया म्हणतो, इर्मया 20 आणि 7 मध्ये, हे परमेश्वरा तू मला फसवलेस. हे परमेश्वरा तू मला फसवलेस आणि मी फसलो. तू माझ्याहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास. मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे. जो तो माझा उपहास करतो, देवाला दोष देत आहे. देवाच्या विरुद्ध इर्मया संदेष्टा किती महान सेवक आहे, किती अद्भुत भविष्यवाणी इर्मयाने केलेले आहेत. परंतु बघा, इर्मया दुःखाने व्याकुळ झालाय आणि इर्मया देवावरती नाराज आहे. योना नाराज झाला, काईन नाराज झाला, इर्मया नाराज झाला. जितनी भी बातें आपको बताई है वो सारे पुराने नियम की बातें हैं. जर सगळ्यात जास्त नाराज व्हायला पाहिजे होतं तर संत पाऊलांनी, काय प्रभू तुझं वचन घेऊन जातो, इथं पण फटके पडतात, तिथं पण लोक मला मारतात, तिथं जेलमध्ये टाकतात,
पण संत पौल कधीच देवाविरुद्ध बोलत नाही. तो म्हणतो जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. जे तू करशील माझ्यासाठी त्यात मी आनंदी आहे. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, किती आशीर्वाद आहे नवीन नियमामध्ये. वा वा वा, प्रेज द लॉर्ड. आता योनाचा वेल जो होता तो वाळून गेला. सगळ्यांनी म्हणा वाळून गेला. म्हणून तो नाराज झाला. बरोबर ना? बरोबर की नाही? योनाला जो देवाने वेल दिला होता तो वाळून गेला म्हणून तो नाराज झाला. पण आपल्याकडे पण एक वेल आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, योहान 15:1-6 पहिली 2 वचनं वाचतो, ऐका. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि हा द्राक्षवेल कधीही कोमेजून जाणार नाही. हा द्राक्षवेल कधीही जळून जाणार नाही. हा नेहमी टवटवीत राहणार आहे. हा नेहमी आशीर्वादित आहे. म्हणा, माझा द्राक्षवेल माझा येशू आहे. योनाला वेलाने सावली दिली ना, आमचा येशू आमची सावली आहे. तो तुम्हाला मला सावली देणारा देव आहे. वा वा, हालेलुया. माझा बाप माळी आहे. वा वा वा. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. वा वा वा, प्रेज द लॉर्ड. येशू मध्ये आहे आणि जीव गेलेला आहे. बोलो येशू मसीह की. फांदी अशी छान दिसते, वेल असा छान दिसतोय, त्याच्यातून फांदी आली. एक चांगली फांदी आहे आणि एक खराब झालेली फांदी आहे. बिनकामाचं पोषण चाललंय त्या फांदीला. एक फळ नाही का, त्याच्यावर थोडं तेज नाही. नेहमी 12 o'clock फेस. हालेलुया. दिस इज द कोड लँग्वेज फॉर अस. हालेलुया. Always 12 o'clock, always 12 o'clock. No 11:30, no 12:30, always 12 o'clock, always. Some people are there. कुछ लोग हैं ऐसे, उनको गुलाब जामुन खिलाओ आप, लेकिन उनका चेहरा बदलता नहीं है. कुछ भी करो उनके लिए, लेकिन वो हमेशा दुखित चेहरे से बैठते हैं, दुखित चेहरे से ही रहते हैं. लेकिन यहाँ पर क्या लिखा है, आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. प्रेज द लॉर्ड. काय करतो? मग करू द्या ना त्याला साफसूफ. तुमच्या उन्नतीसाठी की नाही, तो साफसूफ करतो. म्हणजे काय? अनवॉन्टेड गोष्टी तुमच्या लाईफ मधून कट करेल. वा वा वा. हे देवा, किती छान होता तो देव. काही छान होती प्रभू, ती काही सुंदर होती. चल काट ओ बाजूला, सेपरेट. जे तुला आवडतं आणि जे त्याला आवडत नाही ते सगळं तुझ्यापासून काढून घेतलं जाईल. जे त्याच्या आवडीचं आहे ते तो वाढवतच जाईल. त्या गोष्टी तुमच्या जीवनात भरभरून येतील. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती येईल. फक्त त्याचं इंटेन्शन आहे की तुम्ही फल देणारे बनावं, तुमचं जीवन आशीर्वादित व्हावं. चढ उतार येतील. कट करताना काय हालत होतं, बहुत पेनफुल होता है भैया. हालेलुया. कुछ चीजें जब आपके जीवन से काटी जाती है, उखाड़ कर फेंकी जाती है, बहुत दर्द होता है. दर्द तो होना है. हालेलुया. आंसू आएंगे, तकलीफ होगी, लेकिन उन तकलीफ का तोडलंच देवा? का ती नोकरी गेली प्रभू? अरे ती गेली म्हणून मोठी येणार आहे ना आता. बडे काय, माझं सासूने सगळा हिस्सा घेऊन टाकला. 1 रुपया नाही ते दिला मला, काहीच नाही दिलं. अरे जा रे, त्या झोपड्यासाठी रडत बसलं काय तू? हा, तुझ्यासाठी महाल बनवतो तुझा परमेश्वर. मोठ्या गोष्टी करणार आहे, मोठ्या. जिथून डिस्कनेक्ट केलंय देवाने त्या गोष्टीबद्दल देवाला धन्यवाद द्या. अब्राम काय वेडा होता का? सदोमचा राजा म्हणतो घे पैसा पाणी सगळं तुला राहू दे, लोक मला दे. तो म्हणतो सुतळेचा तोडा नको मला तुझा, ते सगळं उचल, तू तुझं घेऊन जा.
ज्या देवाचा मी दास आहे तो मला संपन्न करणारा आहे. तुझ्या पैशावरती मी नाही बसलेलो. काय स्वाभिमान, काय सामर्थ्य, आणि आम्ही 2 रुपयासाठी तिथंच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नको 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 नको. आमचा स्वभाव, आमचं बोलणं वागणं बदललं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, हा द्राक्षवेल साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. योना जमिनीवरचाच एक प्रॉफिट होता. येशू स्वर्गातून आलेला देवाचा अभिषिक्त आहे. योना मरणाचा संदेश घेऊन गेला, येशू जीवनाचा संदेश घेऊन आलेला आहे. योना आज्ञा पाळायलाच तयार नाही, येशूने एक पण आज्ञा मोडली नाही. योना देवावर नाराज झाला. येशू, हे बाप्पा यांना क्षमा कर. त्याला मारणाऱ्यांवरती पण तो प्रेम करत आहे, त्याला छळणाऱ्यांवरती पण तो प्रेम करत आहे. योना माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र, माझा येशू भूमीच्या पोटात 3 दिवस 3 रात्र. योना बाहेर आला आणि काही कालावधीसाठी त्याने संदेश दिला, 40 दिवसानंतर तुमचा नाश. आणि येशूने काय सांगितलं? 40 दिवस त्यांना दर्शन देत राहिला, मी जाईल पण तुम्ही मरणार नाही, मी तुम्हाला अनाथ नाही सोडणार. पवित्र आत्मा तुमच्याकडे येत आहे, पवित्र आत्मा तुमच्याकडे येत आहे. येशूने सामर्थ्यानिशी मंडळीला अभिवचन दिलं, जीवनाचा संदेश दिला. येशू नाराज होणारा नाहीये, नाराज झालेल्यांना आनंदी करणारा देव आहे. तुमच्या दुःखाचं रूपांतर तो आनंदात करणारा प्रभू आहे. तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलणारा तो प्रभू आहे. प्रभूने अद्भुत गोष्टी केल्या. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. कधी असं होतं जीवनात की क्वचित, नेहमी नाही, परमेश्वर काही गोष्टी चेंज करतो. अचानक चेंज करतो. नेहमी नाही, अचानक कधी चेंज करतो काही गोष्टी. कसं आपण संदेश आहोत, ठीक आहे ना. आपल्याला काम दिलंय, आपल्याला काय काम दिलंय तिथून ऐकायचं आणि सांगायचं. तो जे सांगेल तेच बोला, लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या. हालेलुया. आता बघा, ह्या बाबतीमध्ये देवाचा दास ज्यावेळेस यशया त्याच्याकडे वचन आलं, राजाला निरोप द्यायचा. यशया म्हटला, येस सर, जातो मी. काय सांगू राजाला? काय म्हणजे आता काय मोठी संपत्ती येणार आहे का? राजाला काही मोठं धन संपत्ती मिळणार आहे का? काय काय होणार आहे? म्हणजे राज्यात काय खूप बरकत येणार आहे का? खूप चांगला पाऊस पडून खूप उत्पन्न येणार आहे का? काय काय मला सांग देवा, तुझे निरोप खूप चांगले असतात, खूप भारी निरोप तू देतो, सांग देवा. काय सांगू त्याला? त्याला सांग तू मरणार आहेस. हा, राजाला. आता तो नंतर मरल, तो तर पहिला मला मारून टाकेल. राजाला जाऊन सांगणं सोपं आहे, तू मरणार आहेस. रस्त्यावरच्या ट्रॅफिक हवालदारला तुम्ही बोलला तरी 2 दांडे बसतील सपासप. तो तर राजा आहे, त्याला डायरेक्ट जाऊन कसं बोलणार? पण यशया घाबरट नव्हता. प्रियांनो, मेरे प्रभू ने बोला है तो मैं बोल डालूंगा. देवाने सांगितलंय मला तर मी बोलणार. गेला बेधडक. हिजकिया, हे राजा, देवाचा निरोप आणलाय तुझ्यासाठी. सांग देवाच्या सेवका, काय निरोप आहे? तू निर्वानिरव कर, पॅकिंग कर, तुला काय असेल ते सगळं. म्हणजे मरणार आहेस. हा, काय बोलतो? हे बघ, एवढंच मला देवाने सांगितलं, मी चाललो, तू मरणार आहे. आता हिजकियाने ऐकलं, मरणार आहे. आता हिजकियाने डायरेक्ट भिंतीकडे तोंड केलं. कुठं तोंड केलं? भिंतीकडे तोंड केलं. यशाचा संदेश ऐकून असा ओक्साबोक्षी रडायला लागला. आणि दुसरं राजे 20:5 मध्ये सांगितलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांना, किती परमेश्वराची दया आहे प्रभू, किती परमेश्वराची दया आहे की असा तो रडला, असा रडला, असा रडला. जो दास सांगून गेला होता ना, मरणार आहेस, देव बाप्पानी परत त्याला आवाज दिलाय, ए यशया, ए पुढे नको जाऊ, थांब थांब थांब. हा, बोल देवा, काय झालं?
परत जा राजाकडे. परत सांगितलं मरणार आहे, मी सांगितलं स्वतः, नाही अजून निरोप दे त्याला. त्याला रिटर्न जाऊन सांग, आज नंतर तिसऱ्या दिवशी तू देवाच्या मंदिरी जाशील आणि देवाने तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवून दिलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, यशाया परत गेला आणि यशायाने हे म्हटलं नाही, काही वेळापूर्वी मी असा संदेश दिला होता का तू शब्द बदलतो त्याला मारून टाक. सगळे निर्णय घेणं परत देवाच्या हाती आहे. त्याच्यात तुमची ढवळाढवळ नको आहे. जर देवाने सांगितलंय तर तुम्हाला तेच सांगावं लागेल. तुम्हाला देवाचे शब्द बदलता येत नाहीत. लोक नाराज झाले तरी चालतील, देवाला नाराज करू नका. देवाचा शब्द पाळायला शिका. परमेश्वर जे बोलत आहे ते जर तुम्ही कराल तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला पुच्छ नव्हे तर मस्तक बनवेल. परमेश्वर तुम्हाला मागे नव्हे तर पुढे ठेवेल, कारण तुम्ही देवाच्या शब्दाचा सन्मान केला आहे. यशायाने देवाचे शब्द नाही बदलले. सेम फॉर्म्युला जर योनाने वापरला असता, 4 अध्यायातलं पुस्तक 40 अध्याय झाले असते. अजून देवाने खूप मिराकल केले असते त्याच्याद्वारे. देव म्हटला असेल हा काही सुधारायच्या लायकीचं नाही, इथंच प्रश्नचिन्ह, बाबा तुझा, तुला कुठं जायचं तिकडं दे सोडून. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा दास यशाया देवावरती नाराज होत नाही. देवाचा तो गौरव करतो. चल आलाय ना निरोप, परत तू दयाळू देव आहेस, चल मी परत ते जाऊन सांगतो जे तू सांगितलंयस. त्यांनी स्वतःचा गर्व मध्ये आणलं नाही. आणि पहा काय परमेश्वराची दया, हीच केलं, नवीन जीवन मिळालं, देवाचा गौरव प्रकट झाला. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज आम्हाला देवावरती नाराज नाही व्हायचं आहे. तर फिलिपी 4:4 मध्ये बायबल जसं सांगतं, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. सतत प्रभूमध्ये आपल्याला आनंद करायचा आहे. देवाच्या विरुद्ध जे लोक बोलतात, हे देवा तू असं का केलं, तसं का केलं, त्यांच्या जीवनामध्ये कधी चांगल्या गोष्टी घडत नसतात. प्रियांनो, देवाला कधीही दोष देऊ नका, देवावरती नाराज होऊ नका, तो आपला अधिकार नाहीये. लूक 10 अध्याय 20 वचनात सांगितलेलं आहे, आनंद माना. कशामध्ये? कुठल्या गोष्टीत? भूतवश होतात म्हणून आनंद नाही करायला लावलाय. तुम्ही आज प्रेयर केली आणि कोणाला हिलिंग मिळाली, आनंद मानायचा काही गरज नाहीये त्याची. खूप त्याच्याबद्दल कौतुक करत बसू नका. समजतं तुम्हाला काय सांगतोय मी? पण या सगळ्या आनंदांपेक्षा सगळ्यात मोठा आनंद कशात मानायला सांगितलाय? बायबलमध्ये लिहिलंय. लूक 10 अध्याय 20 वचन. लूक 10:20. तथापि भूते तुम्हाला वश होतात. भूते वश होतात म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये येतात. भूत कोणाला वश होऊ शकत नाही, पण विश्वासणाऱ्यांना ते वश होतात. कसं वश होतात? तुम्ही त्यांना कमांड देऊ शकता, ए इधर कैसा आया, चल निकल. लगेच ओके सर, ओके येतो. तो निघून जातो. भूत तुम्हाला वश होतात. एखादा चौताळलेला असला, काम डाऊन इन जीसस नेम, लगेच परिवर्तन. वश होतात. कोण वश होतात? भूते वश होतात. लोक दुसरे वशीकरण करतात, आमचं वेगळं आहे. आमचं येशूच्या नावामध्ये. भूत तुम्हाला वश होतात. तुम्ही त्यांना कंट्रोल करता, येशूच्या नावात त्यांना कमांड करता, त्यांना हकलून देता. इतकं तुमच्याद्वारे काम होतंय, पण याचा आनंद मानू नका. बापरे, आज मी भूताला घातलं, काढून टाकलं, वा वा वा, माझ्याद्वारे आज असं झालं. माझ प्रभू म्हणतो, जर हे जगातले मिरॅकल इथं आहेच तोपर्यंत दिसणार आहे, पण मोठा मिरॅकल काय माहिती का? तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत, याचा आनंद माना. हालेलुया. आमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि इकडं आम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी नाराज. काय देवा बस हुकली माझी, काय तू पण असा देव आहे. जीवनी पुस्तकात नाव आहे तुझं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी नाराज. ह्या वर्षी प्रमोशनच नाही झाली देवा, काय तू प्रार्थना ऐकतो की नाही? हट. जीवनी पुस्तकात नाव आहे तुझं. रोज आनंद करा. प्रभूला धन्यवाद, माझं नाव जीवनी पुस्तकात आहे. अरे काय तुझा एक साधा पासपोर्ट नाही, नसला तरी चालेल, जीवनी पुस्तकात माझं नाव आहे. अरे आधार कार्ड कुठे तुझं, अजून त्याच्यावर नीट नाव नाही. अरे जाऊ दे, ते सोड. जीवनी पुस्तकात नाव आहे माझं.
अरे तुझं हे काम होत नाही, तुझं ते काम होत नाही, तुझं हे होत नाही, अरे ते काही नाही झालं तरी चालेल. जीवनी पुस्तकात नाव आहे माझं, देवाच्या वहीत माझं नाव नमूद केलंय, सार्वकालिक जीवनासाठी माझं नाव घेतलंय. वा वा प्रभू तुला धन्यवाद. काय आनंद आहे. स्वर्गात जागा तयार केल्यात, आता त्या जागा तयार केल्यात, कोणी कसंही घुसा असं नाहीये. ते स्वर्ग तयार केलेला आहे, कोणी तसं नाही. लिस्ट बनवलेली आहे, पुस्तक तयार केलेलं आहे, त्याच्यात नावं लिहिलं. हा कोण कोण येणार, हा याचं जीवनक्रम कसं आहे, पश्चाताप केलाय, बाप्तिस्मा घेतलाय, नीट व्यवस्थित चालतो का, आणि त्याचं नाव घे रे. देवदूत म्हणा नाही प्रभू, चोरून लपून पिक्चर बघतोय, तंबाखू खातोय, हा ते हा अच्छा, ए खोड त्याचं, खोड खोड. तो दुसरा त्याच्या घरातला, हा त्याचं लिही, हा बरोबर, हा त्याचं लिही. तो दुसरा, हा त्याचं लिही, हा असं करतो, नाही त्याचं नको लिहू. असं इंडिव्हिज्युअली एकेकाला चेक करून नावं लिहिलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि ज्याला खात्री माझं नाव जीवनी पुस्तकात लिहिलंय, आनंद करा. तुम्हाला एकदा हे जर तुम्हाला कळालं, तुमचं नाव स्वर्गात नमूद करण्यात आलेलं आहे, तुम्ही कोणावरच नाराज होणार नाही. काय फोन करत नाही, विसरले वाटतं आम्हाला, अरे चल तू विसरला तरी चालेल, पण लक्षात ठेवणार तो आहे, त्याने मला लक्षात ठेवलंय. हालेलुया. जीवनी पुस्तकात नाव लिहिलेलं आहे. स्तोत्र 101 आणि 2 वचन सांगतं, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. रडत कडत देवावर नाराज होऊन करू नका. काय देवा, मला तुझ्या सेवेत खूप त्रास होतोय. मग सेवा तुमचं कॉलिंग नाहीये. जे रडत कडत सेवा करतायत, देवाला दोष देत सेवा करतायत, तुम्हाला सेवेसाठी देवाने बोलवलंच नाही. आणि जे प्रत्येक परिस्थितीत देवाला धन्यवाद देतो, वा 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 प्रभू, रॅशन भरायला पैसे नाहीत, पण स्वर्गात माझं नाव लिहिलंय, तुला धन्यवाद प्रभू. ह्या महिन्याचं घराचं रेंट दिलेलं नाही, पण स्वर्गात माझं नाव आहे. प्रभू वरून बघल, देवदूताला जा रे त्याचं रॅशन भरून टाका, सगळं एवढं भरा की परत ह्या विषयावर मला प्रार्थना नको त्याच्याकडून. उभं करा कोणाला तर त्याची गरज पूर्ण करायला. जा याची चावी घेऊन जा, नवीन घराची देऊन टाकते, रेंट बिंट नाही पाहिजे मला त्याचं, सोडव त्याला त्याच्यामधून, जा पटकन लवकर जा, नाही तर हेच विषयासाठी प्रार्थना करेल मिनिस्ट्री सोडून. आई हालेलुया. हा माझा प्रभू आहे. देवावर कधीच नाराज होऊ नका कुठल्याच परिस्थितीमध्ये. प्रभू तू असं का केलं, प्रभू तू तसं का केलं. काही लोकांनी युनिफॉर्म घातलेला आहे दुःखाचा, नाराजीचा. नेहमी असा अवतार करून ठेवतात की सगळं जगातलं दुःख फक्त त्याच्या वाट्याला एकट्याच्या आलेलं आहे. अशा दाढ्या वाढवतील, चेहरे लटकून येतील, एकदम नाही का चुरगळलेले कपडे घालतील. काय रे, स्त्रीला पैसे नाही का? नाही आहेत ना, मग असं करा. तो दुःखित मनाचा माणूस आहे. आणि काही लोक रिकामे खिसे जरी असले, एकदम बंठन केलं, बघून असं वाटेल ये कम से कम 5-10 करोड इसके अकाउंट में रहेगा बाबा. एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी. दुःख जगाला कधीच दाखवू नका. दुःख देवाला सांगा, प्रभू मी असं, माझं प्रॉब्लेम आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, प्रभू तुझ्या समोर सादर सगळ्या गोष्टी. दुःखाचा युनिफॉर्म काढून आनंदाचा युनिफॉर्म तो तुम्हाला घालत आहे. दुःखाचा युनिफॉर्म कोणता आहे माहिती का? स्तोत्र 30 आणि 11, स्तोत्र संहिता 30वा अध्याय 11 वचन. तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस. विलाप करणारा माणूस नाचतो का? चर्च, एखाद्याच्या घरी कोणी मरण पावलं, विलाप चालू आहे, तो उठून नाचतो का? पण त्या मार्था मरिया लाजराला बघून
यस्सु तेरी बल्ले बल्ले, हालेलुया. रकिया शैताननु तू पेर थल्ले, हालेलुया. प्रभूला धन्यवाद. काय आनंद झाला असेल त्या गावामध्ये. याईर तर डायरेक्ट भांगडाच करत असले, ओय प्रभू येसू मसीह धन्यवाद, कुडी उठ गई, हालेलुया. माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस. तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस. गोणताट काढलं, दुःखाचा पोशाख काढलाय, हर्षरूपी वस्त्र त्याने आम्हाला घातलेले आहे. हर्षरूपी तेलाचा अभिषेक केला आहे. देवाच्या प्रिय लोकांना, आजच्या ह्या पूर्ण वचनामधून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. स्वभाव हाच बदलून टाका. प्रेज लॉर्ड. नेहमी प्रभूमध्ये आनंद करा. देवाला कधीच दोष देऊ नका. एका पण परिस्थितीमध्ये कशाच्याच बद्दल अडचणी आल्या लगेच समजून जा काहीतरी विशेष होणार आहे, काहीतरी विशेष घडणार आहे. बीपी वाढवून घेऊ नका. तरुण लेकरांना आजार लागले, 20-20, 22-22 वर्षाच्या लेकरांना आजार लागलेले आहेत ब्लड प्रेशरचे. लहान लहान लेकरं, शब्द, टेन्शन आलंय. कशाला पाहिजे? छोट्या छोट्या गोष्टींसाठी नाराजी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी निराशा. एकमेकांवर पण नाराज होऊ नका. आज नंतर कोणालाच बोलू नका तुम्ही आम्हाला विसरले, तुम्ही असं का वागले, तुम्ही तसं का वागले. प्रत्येकाने आपल्या मनात एक प्रार्थना करा, देवा जितक्या वेळा मी तुझ्यावरती नाराज झालो असेल त्या सगळ्या गोष्टींविषयी मला माफ कर. प्रभु से माफी मांग लेंगे एक बार. प्रभु जब जब मैं तेरे विषय में नाराज हुआ हूं, जर कधी मी तुला दोष दिलेला आहे माझ्या पापाची क्षमा कर. मी तुला दोष देऊ नये, तुझ्यावर नाराज होऊ नये असं माझं जीवन कर प्रभू. धन्यवाद 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 ईश. पवित्र स्वर्गीय देवा, आजच्या वचनाद्वारे आमची भेट तू घेतली आहेस, तुला धन्यवाद देतो. आज तर आनंदाचा दिवस आहे, आनंद आम्ही करणारच, पण त्या दिवसाची आम्ही तयारी केलेली आहे की ज्या दिवशी अडचणी आमच्याकडे येतील पण त्यातही आमचा आनंद टिकून राहावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा, इर्मयासारखं म्हणा किंवा त्या योनासारखं, त्या काईनासारखं तुला दोष देणारं, तुझ्यावरती नाराज होणारं मन आम्हाला देऊ नको. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासारखं कर देवा. प्रत्येक परिस्थितीत पित्याचं गौरव करणारं मन आम्हाला दे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुझ्या विरुद्ध आम्ही शब्द उच्चारले आहेत, जेव्हा जेव्हा आमचं मन तुझ्या विरुद्ध गेलेलं आहे, जेव्हा जेव्हा आम्ही तुला दोष दिलेला आहे, त्या सर्व आतापर्यंत झालेल्या पातकांची आम्हाला माफी कर प्रभू. क्षमा कर तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने. आणि आज आमचं मन तू बदललंस, तुला आम्ही धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा घे प्रभू. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून विद्या आहे. आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.